नंतरची जी घरं आहेत ती रडारवर दिसत आहेत. आपण तयारी करत आहोत एकंदरीतच कोर्टामध्ये त्या संदर्भात काही केसेस किंवा निर्देश दिलेले आहेत का? जवळपास 6,000 घरं आहेत जी 2015 नंतर इल्लीगल घरं आणि त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. काय सांगाल? नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जे काही अनधिकृत बांधकामं झालेली आहेत 2015 नंतर आणि आत्ताही सुरू आहेत. तसंच या संदर्भात काही माननीय उच्च न्यायालयासमोर पण काही प्रकरणं दाखल आहेत. त्यातील आदेशानुसार आमच्या सर्व वार्डामध्ये सर्वेक्षण सुरू आहे आणि त्या बांधकामावर कारवाई करण्याचं कामकाज सुरू केलेलं आहे. ज्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम येईल त्या ठिकाणी ते उचित कारवाई आमची सुरू आहे. तर ही तुमची कारवाई आता सुरू आहे की ज्या घरं बांधतायत इल्लीगली त्याच्यावर तुम्ही कडक कारवाई करताय? जे बांधकाम सध्या सुरू आहे त्यावर पण नियमानुसार आमची कारवाई सुरू आहे आणि जे बांधकाम यापूर्वी अनधिकृत आहे पण पूर्ण झालेलं आहे त्यावर पण कारवाई सुरू आहे. दोन्ही प्रकारच्या बांधकामावर आम्ही कारवाई करत आहोत. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. त्यासाठी फौजफाटा वेगळी खूपच तुम्हाला मागावी लागत आहे. कशा प्रकारे त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आम्हाला पोलीस विभागाची पण मदत हवी असते. जवळपास 80 पोलीस विभागाचे कर्मचारी अधिकारी आमच्याकडे या कामासाठी दिलेले स्वतंत्रपणे आणि स्थानिक ज्या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कारवाई प्रस्तावित असते त्या हद्दीमधील स्थानिक पोलीस स्टेशनचे पण आम्हाला सहकार्य आम्ही घेतो. बऱ्याचदा ते सहकार्य गस्त बंदोबस्तामुळे मागं पुढं होतं पण आम्ही घेत होतो, मिळवतो. एकूण शहरात आपल्या आकड्यानुसार किती अनधिकृत इमारती आहेत आणि कधीपर्यंत ही कारवाई सुरूच राहील? एकूण किती इमारती म्हणण्यापेक्षा हा आकडा सतत वाढत राहतो. सर्वेक्षणामध्ये दररोज आमचं सर्वेक्षण सुरू राहतं. या क्षणाला किती आहे त्याची मी माहिती तुम्हाला वेगळ्यानं देतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.